आलास का तुझ्या? हो. चल आता आता या केसचा छडा लावायच लागेल. आणि गावात एवढा मोठा खून झाला तरी तुला तपास नाही होईल. कोणाचं खून? तू कसा पत्रकार व्हायचा रे? जर तुलाच बातम्या माहीत नसतील तर लोकांना तरी काय माहीत व्हायचंय म्हणा. बातम्या वाचत जा जरा. खबरबात महत्वाची आहे तुझ्यासाठी. आणि तसं बी श्रीपती जांभुळेच्या खुनाची बातमी आली होती की पेपरात छापून? ती बातमी आली होती छापून, पण ते प्रकरण दाबलं गेल्यामुळे माझ्याही लक्षात नाही राहिलं ना. तुझ्या नक्की खून कोणी केला असेल रे? आता गौरवच काहीतरी थांग पत्ता लागन बघ. हा, गौरव पत्रकार. चल मग मी गाडी काढतो. हा चल. जय आगवेता महाराज. कुठे आहे गौरव शेठ? आहे चौकात गुप्ता हॉटेलला बसलोय. काय नाही, जरा काम होतं, बोलायचं होतं जरा एक विषय. या की मग इथंच बोलू आपण. बरोबर आलोच. मग गौरव काय चाललंय? बसा की भाऊ, काय म्हणता? नमस्कार. बोला भाऊ, काय विषय नक्की इकडं? ते श्रीपती जांभुळेची जमीन सभापतीने मागवली होती ना, पुढं काय झालं बरं? अरे हळू बोला, नाहीतर चढायचं आपल्या गळ्यात. लय डेंजर लोक आहेत ती. बरोबर, हळू बरं आता. जमीन मागितली ना सरपंचाकडं. सरपंचाने सांगितलं विकेला. ते येड्याने केला ना फोन त्या श्रीपतीचा, शेतकऱ्याचा. बापरे, काय बोलतोस? मग पुढे काय झालं? केस बेस? 7-12 नाव लावलं, अंगठा घातला. पुढं काय टाकला सगळं प्रकरण दाबून त्यांना. लय वाईट झालं राव. हो ना, वाईट तर लय झाले. खून विकीने केलाय माझा अंदाज आहे सगळेच सामील असणार आहेत. त्या आईला आता हे सगळं बाहेर काढायलाच पाहिजे बघ. अरे कशाला पडता याच्यामध्ये? लय डेंजर लोक आहेत ते. नाही 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 नाही, आता काय पण उदे पर्दा फाशच करायचा किस्सा. बघा तुमचं तुम्ही, तर माझं नाव मध्ये काही येऊन देऊ नका. तुम्ही काही टेन्शन ना घेऊ, आम्ही दोघं आहे ना. तुमचं नाही नाव कुठे येऊन देणार. येतो मग मी. चालतंय गौरव शेठ, धन्यवाद बरं का. हा. आता विकीचा सातबारा काढू. एकदा कागद सापडला ना तर सगळे कचऱ्यात गावतील बघ मग. अरे पण कागद पुढे भेटायचा आता. माधुरी, बोल ना सिद्धू. घरी आहेस का ग? हो घरीच आहे. कोणी आहे का घरी? कोणी नाही, एकटीच आहे. का रे, काय झालं? बरं बरं आलोच, सांगतो सगळं आल्यावर. बरं बरं चालेल, ठीक आहे, ये. चहा घेणार की कॉफी? अरे चहा कॉफी राहू दे, तू इकडे ये पहिली, इथं बस, तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय मला. अगं तुझा भाऊ आहे ना विक्की, कोणी आहे कोणी, शेतकरी आहे ना श्रीपती जांभळे, त्याची हत्या केली आहे त्याने. काय सांगतोस? अगं आमचा विश्वासू मित्र आहे ना, त्यांनी सांगितले आम्हाला. अरे तो तर पहिल्यापासूनच रागीट आहे. पप्पांचं तर काही ऐकत नाही आणि नुसतं उलट पालट बोलतो. पण विषय असा आहे, आमच्या काय पुरावाच नाही. जर का तो कुणी असेल ना तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. थांबा तुम्ही, आलेच नाही. ठीक आहे, फाईल. याच्यामध्ये सगळ्यांची कागदपत्र आहे. सापडलं बघ. तुझ्या इथं बघितलं का, या श्रीपतीच्या सातबाऱ्यावर विकीचं नाव आहे. कळलं ना तुला? याचा खून विकीनेच केलाय. सभापतीचं काय कनेक्शन आहे मग? ते आता गणेशच सांगत. मी तुझ्या सोबत आहे सिद्धू, तू काळजी करू नको. स्वतःची फक्त काळजी घे. तू काय काळजी करू नको आता.
ह्यांना का जाग टाकल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही. अरे ते विक्याचं नाव सापडलं ना सातबाऱ्यावरती, पण या सभापतीचा काही संबंध आहे बरं? अहो पंडित आला होता एक आणि त्याने सांगितलं सभापतीला श्रीपतीच्या जमिनीमध्ये खजाना आहे खजाना. अहो सभापतीने सांगितलं होतं त्या सरपंचाला जमीन घ्या त्या श्रीपतीची, पण ते इक्या येड्यानी खून केला ना त्याचा. असं आहे का? मग विक्कीच मेन खुनी आहे का? चला मग आता विक्की चला का नाही शेट, मग भेटू परत, येतो आम्ही. चला धन्यवाद बरं का. ओके चल. ए सोडा मला, सभापती साहेबाला कळालं ना लय महागात पडेल तुम्हाला. ए आज सोडा मला. ए सोडतो का नाही? अरे तू आहे का छोटू? काय रे माझला का? सभापतीने माझं नाव कमी केलं काय 7-12वरून? त्याची माणसंच कमी करतो आता मी. अय त्याला याचा मर्डरच करून टाकू आता आपण. सभापती अय बोल. ए विक्या सोड त्याला, कशाला उचली करता रे? माझं नाव का कमी केलं रे त्या शिरप्याच्या जमिनीवरून? तुला काय घंटा राजकारण कळतं रे? अरे सरपंचाला सांगितलं होतं मी त्या शिरप्यावर जरा दबाव टाक, नाही तर 4 पैसे त्याला दे आणि ती जमीन पहिले आपल्या ताब्यात घे. त्या शिरप्याचा खून करून सगळी काशी केली तू. ते प्रकरण मिटावता आता माझ्या नाकीनं आलंय. जरा ऐकून घे, त्या शिरप्याच्या जमिनीत मंदिराखाली किती मोठा खजिना आहे माहितीये का तुला? सगळे मिळून खाऊ ना. अच्छा खजाना आहे काय? आता अख्खा खजाना मीच लुटतो. तुम्ही फक्त गावात पाय ठेवा, रक्ताचे पाठ वाहतीन. ठेव फोन. अरे भाडकाव इथं जा. शिल्प्याचा खून यांनीच केला, सगळे पुरावे गावलेत आणि याला भाडकावला. अच्छा गावात. अरे त्या विकीला पकडवायला. ओय तुला काही संबंध नाही काय? ते विकीचं आम्ही बघून घेईल. पोलिसांच्या आवली आता याला करूया. न्याय भेटेन आपल्याला. हा शेतकऱ्यांची जमिनीवर अरे शेतकऱ्यांची जमीन लुटतो रे. भेटली ना आता कर्माची फळं बघा. कायद्याच्या कचाच्यातून कोणच नाही सुटत बघ. असा हा गाव गाडा, असा हा